राम राम शेतकरी मित्र. तर शेतकरी मित्र, आज 23 तारखेला बऱ्याच जिल्ह्यात पाऊस राहणार आहे. परंतु शेतकरी मित्र, एक खास करून आपणास एक सूचना आहे. कारण की हा पाऊस अल्पच राहणार आहे. ज्यांना कोणाला भिजवायचा असेल, पाणी द्यायचं असेल सोयाबीनला, त्यांनी बिनधास्त देऊ शकता. कारण की शेतकरी मित्र, हा पाऊस एकदम सर्वसाधारण पाऊस आहे. नॉर्मल पावसाची सरिता, सर्वसाधारण ते जोरदार पावसाची सरी, एकदम अति पाऊस नाही. काही भागामध्ये फक्त एकदम जोरदार पाऊस पडणार आहे. आणि हा पाऊस फक्त विदर्भ साईडला फक्त पावसाचा जास्त जोर राहणार आहे. अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये पाऊस जास्त जोर राहणार आहे. आणि शेतकरी मित्र, खास करून हा पाऊस परत मराठवाड्यामध्ये देखील पाऊसाचे चांगले प्रमाण राहणार आहे काही जिल्ह्यामध्ये. आणि हा पाऊस सध्या आज 23 तारखेला 12 ते 1 वाजल्यापासून पाऊस पडण्यास सुरुवात होणार आहे. परंतु 1 वाजेपर्यंत वातावरण हे खूप ढगाळ राहणार आहे. एकदम काही ठिकाणी 90% तर काही ठिकाणी 96% असे वातावरण ढगाळ राहील. परंतु 1च्या टायमाला हा पाऊस चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या भागामध्ये राहील. आणि 1च्या नंतर हा पाऊस मराठवाड्यामध्ये परत सरकन. हा पाऊस 3च्या टायमाला अमरावती, अकोला या भागामध्ये पाऊस राहील. तसेच नांदेडचा काही भाग, बीड, लातूर या भागामध्ये देखील हा पाऊस राहील. तसेच हा पाऊस परत सोलापूर, अहिल्यानगर या भागामध्ये देखील 3 वाजल्यापासून पावसाला सुरू होण्याची शक्यता आहे. अहिल्यानगर, बारामती, तसेच पुणे, सातारा, मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर या भागामध्ये देखील हा सर्वसाधारण ते नॉर्मल पावसाचा शिडकाव होणार आहे. पावसाचे प्रमाण अल्प राहणार आहे, परंतु पाऊस होणार आहे. तसेच हा पाऊस बारामती, पंढरपूर, कुर्डुवाडी, सांगोला, अकलूज या भागामध्ये देखील हा पाऊस राहील. तसेच सांगोला, पंढरपूर या भागामध्ये थोडा पावसाचा जास्त जोर राहणार आहे. तसेच मासवड या ठिकाणी देखील पावसाचा चांगला जोर जास्त राहील. तसे फलटणला देखील पावसाचे प्रमाण कमीच राहील. परंतु मासवड, सांगोला या भागामध्ये थोडा पावसाचा जास्त जोर राहणार आहे. तसेच पंढरपूरला देखील हा पावसाचा जास्त जोर राहू शकतो हा 3च्या टायमाला. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र धाराशिव असेल, तसेच परळी या भागामध्ये थोडा पावसाचा जास्त जोर राहण्याची शक्यता आहे 3च्या टायमाला. आणि हा पाऊस शेतकरी मित्र परत 4च्या टायमाला काही भागामध्ये जास्त पाऊस राहील. हा पाऊस 4च्या टायमाला परळी, अहमदपूर, लातूर, तसेच औसा, निलंगा या भागामध्ये थोडा पावसाचा जास्त जोर राहील. अंबेजोगाईच्या एका भागामध्ये देखील हा पावसाचा जास्त जोर राहील. आणि इतर ठिकाणी थोडा पावसाचे प्रमाण हे कमी राहील. तसेच तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये देखील हा पाऊस राहणार आहे. भूम, जामखेड, पाटोदा या भागामध्ये देखील हा पाऊस राहील. तसेच बीडच्या काही भागामध्ये देखील हा पाऊस राहणार आहे. बीड, वडवणी, केज, कळंब, पाटोदा या भागामध्ये देखील हा पाऊस राहील. परंतु या ठिकाणी पावसाचे प्रमाण हे अल्प राहील. तरी सरासरी पाहिला असता शेतकरी मित्र, हा पाऊस आहे, पण पावसाचे प्रमाण हे जरा एकदम अल्प आहे. जास्त पावसाचा जोर राहणार नाही. फक्त जास्त पावसाचा जोर हा लातूर, उदगीर, तसेच अहमदपूर या भागामध्ये थोडा पावसाचा जास्त जोर राहील. तसेच नांदेड, परभणी या भागामध्ये देखील पावसाचा चांगला जोर राहील. तसेच हिंगोली, उमरखेडा, पुसद या भागामध्ये चांगला पाऊस राहील. आणि वाशिम, मेकर या भागामध्ये देखील हा पाऊस जास्त राहील. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र परत लोणार, मेकर, मालेगाव, वाशिम या भागामध्ये पावसाचा जास्त जोर राहील. आणि अकोला, अमरावती या भागामध्ये देखील हा पाऊस सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहील. थोड्या पावसाचा जास्त विदर्भ साईडला पावसाचा जास्त जोर राहणार आहे आज 23 तारखेला. आणि 24 तारखेला देखील फक्त विदर्भ साईडलाच पावसाचा जास्त जोर राहील. आणि इतर ठिकाणी महाराष्ट्रात पावसाचे वातावरण परत कमी होणार आहे 24 तारखेपासून. तरी हा शेतकरी मित्र होता आज 23 तारखेचा हवामान अंदाज. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण परत 24 आणि 6 सप्टेंबरपर्यंत कसा पाऊस राहील हेच सांगू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.